नमस्कार. आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे ज्यांनी परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतलेले आहे त्या पुरुषांची लक्षणे भगवंत 2 श्लोकात सांगत आहेत. श्लोक 25. लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषय क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानस् सर्वभूतहिते रताः. श्लोकाचा अर्थ: ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे प्राणीमात्राच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. क्षीणकल्मषा हे विशेषण देण्याचा अभिप्राय असा की या जन्मात आणि जन्मांतरात केलेल्या कर्मांचे संस्कार, राग द्वेषादी दोष आणि त्यांच्या वृत्तींचे समूह हे मनुष्यांच्या अंतःकरणात एकत्र राहतात. ते बंधनाचे कारण असल्यामुळे कल्मष म्हणजे पाप होत. परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर या सर्वांचा नाश होतो. मग त्या पुरुषाच्या अंतःकरणात दोषाचा लवलेशही उरत नाही. अशा प्रकारे मल या दोषाचा अभाव दाखविण्यासाठी क्षीणकल्मषा हे विशेषण दिलेले आहे. छिन्नद्वैधा या विशेषणाचा भावार्थ असा की द्वैध हा शब्द संशय किंवा द्विधा अवस्था याचा वाचक आहे. अज्ञान हे याचे कारण आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर सर्व संशय आपले कारण असलेल्या अज्ञानासह नष्ट होतात. परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या अशा पुरुषाच्या निर्मल अंतःकरणामध्ये विक्षेप व आवरणरूपी दोष यांचा लवलेशही राहत नाही. हाच भाव दाखविण्यासाठी छिन्नद्वैधा हे विशेषण दिलेले आहे. यतात्मान या पदाचा भावार्थ असा की स्वाधीन करून घेतलेले ज्याचे मन चंचलता इत्यादी दोषांपासून पूर्णपणे रहित होऊन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तद्रूप होऊन जाते, त्याला यतात्मा असे म्हणतात. सर्वभूतहिते रता हे विशेषण लावण्याचा अर्थ असा की परमात्म्याच्या स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर आपले व परके असा भेद राहत नाही. मग त्या पुरुषाची सर्व प्राण्यांबद्दल आत्मबुद्धी होते. म्हणून अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या शरीराला आत्मा असे समजून त्याचे हित करण्यास तत्पर होतो, त्याप्रमाणे सर्वांबद्दल समभावाने आत्मबुद्धी असल्यामुळे ज्ञानी महापुरुष स्वाभाविकच सर्वांचे हित करण्यात रत असतो. हा भाव दाखविण्यासाठी सर्वभूतहिते रता हे विशेषण दिलेले आहे. हे म्हणणेही लौकिक दृष्टीने ज्ञानी पुरुषाच्या आदर्श व्यवहाराचे फक्त दिग्दर्शन करण्यासाठीच आहे. वस्तुतः ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने एका ब्रह्माशिवाय सर्व भूतांचे पृथक अस्तित्वच नसते आणि तो मी स्वतः सर्वांचे हित करण्यामध्ये रत असणारा आहे असेही समजत नाही. ऋष धातूचा अर्थ ज्ञान आहे. त्या ज्ञानाला महत्त्व देणारे ऋषी म्हटले जातात. प्राचीन काळात ऋषींनी गृहस्थाश्रमामध्येच राहून परमात्म तत्वाला प्राप्त केले होते. या श्लोकातही सांसारिक व्यवहार करताना विवेकाने परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी साधन करणाऱ्या साधकांचे वर्णन आहे. म्हणून आपल्या विवेकाला महत्त्व देणारे हे साधकही ऋषीच आहेत. ब्रह्म तर सदा सर्वांना प्राप्त आहेच, परंतु परिवर्तनशील शरीर इत्यादीशी आपले ऐक्य मानल्यामुळे मनुष्य ब्रह्मापासून विमुख राहतो. जेव्हा शरीरादी उत्पत्ती विनाशशील वस्तूशी संबंध विच्छेद होतो, तेव्हा संपूर्ण विकार आणि संशय हे नष्ट होऊन सर्वत्र
परिपूर्ण ब्रह्माचा अनुभव होतो. लभंते या पदाचे तात्पर्य जशा लाटा समुद्रात लीन होतात तसेच सांख्ययोगी निर्वाण ब्रह्मात लीन होत असतो. जसे जलतत्वात समुद्र आणि लाटा हे दोन भेद नसतात, तसेच निर्वाण ब्रह्मात आत्मा आणि परमात्मा हे दोन भेद नसतात. अशा प्रकारे आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.